तर काय म्हणते मराठी पब्लिक, कशात तुम्ही सगळे? तर घेऊन आलोय पुन्हा एकदा GTA 5 ची नवीनवाली व्हिडिओ होता यार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक रिअलिस्टिक गेम प्ले करणार आहे. आणि यार मी मागच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं तुम्हाला की व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम वगैरे होतो, तर ते मला कमेंटमध्ये सांगा. तर खूप जणांनी मला चांगले चांगले असे सजेशन दिले. ओके भावांनो, तुम्ही जसं म्हणतात तशा प्रकारे आपण आपले गेम प्ले वगैरे आणत जाऊ. खूप सारे जे पण मोठे मोठे यूट्यूबर असतात ना, तर टेक्नो गेमर वगैरे, तर त्यांच्यासारखे आपण एपिसोड्स आणणार आहोत आणि त्यांच्यापेक्षा पण भारीवाली स्टोरी आपण करणार आहे बरं का. हे तर एक दोन व्हिडिओ आहे रे. बाकीचे जसं बघा एखादं गँग लोकांसोबत आपलं भांडणं वगैरे होतील, तर तेव्हा बघा एकदम आपण मी ना स्टोरी एकदम म्हणजे बनवून ठेवलेलं आहे की मी काय करणार माझ्या गेम प्लेमध्ये. तर फक्त ना 2-3 व्हिडिओ आपले जाऊ द्या, मग त्याच्यानंतर बघा कशा मस्त मस्त व्हिडिओ आपण आणू आणि ना एकदम रिअलिस्टिक गेम प्ले करणार आहे. ठीक आहे, तो पहिला व्हिडिओ आपला तो गेला, तो एलियन बिलियनचा व्हिडिओ, तर तशा प्रकारचे आपण नाही करणार काही. ओके, तर जे एकदम रिअलिस्टिक आहे ना, भांडणं वगैरे जे पण म्हणजे घर वगैरे घेणार, बिझनेस करणार आपण, मोठे मोठे फुल पैसा कमवणार आहे नाही का, पूर्ण लॉस सेंटर्सवर आपलं नाव वगैरे यायला पाहिजे एकदम भयानक. तर अशा प्रकारे आपण करणार आहे. तर आज आहे आपला फ्रँको भाऊचा पहिला दिवस लॉस सॅन्टोसमध्ये. तर प्रत्येक व्यक्तीचा आपण पहिला दिवस एकदम कशा प्रकारे आपण साजरा करतो, साजरा नाही, कशा प्रकारे आपण त्याला जगतो हे. ओके, तर ते बघणार आहोत. तर चला मग आता मी ना लॉस सॅन्टोसमध्ये आता फिरतो, म्हणजे नाही फिरायचं नाही आपल्याला जायचं आपल्या घरी. आणि फ्रँकलिन दादाचं घर तुम्हाला माहिती असेल, नवंवालं नाही बरं का, जुनंवालं. कारण फ्रँकलिनची लाईफ आहे ना ती आत्ता सुरू झालेली आहे. अजून म्हणजे 2-3 खूप सारे 10-15 मिशन्स आपण करू, त्याच्यानंतर फ्रँकलिनला एक चांगलं मोठं घर भेटतं, जे की तुम्हाला माहिती असेल डोंगरदऱ्यांमध्ये असतं बघा ते घर. तर तिकडं पण ते अजून भेटलेलं नाही आहे, कारण अजून फ्रँकलिनकडं पैसा नाही यार. म्हणजे पैसा आहे, तो ॲक्च्युली दुबईमध्ये गेला होता फ्रँकलिन. ओके, दुबईमध्ये फिरायला. बट प्रॉब्लेम काय ना की दुबईमध्ये ना थोडं जास्त गणगण झाली त्याचीवाली, आणि म्हणजे लोन विन घेतलं नाही का फ्रँकलिन भाऊनी, फुल लॅम्बोर्गिनी फरारी गाड्या बिड्या घेऊन घेतल्या, पण तिकडं ना लोन त्याला फेडता आलं नाही. मग तो परत लॉस सॅन्टोसमध्ये येऊन गेला, परत 5-1 लाख रुपये घेऊन, आणि मग त्याच्याने आता तो त्याची लाईफ जगतोय. तर 5 लाख रुपये सध्या आपल्याकडे आहे. ओके, तर ना यार आता मी थोडीशी आपली जी गाडी ना यार, फ्रँकलिनची ही गाडी तुम्हाला माहिती असेल, या गाडीचं नाव ना बफॅलो गाडी बरं का. बफॅलो बाई, बफॅलो या म्हणजे म्हैस गाडी बाई, काही पण नावं असतात गाड्यांचे, नाही तर काय. मला ना यार हिला मॉडिफाय करायचं होतं, कारण ही पांढरी गाडी ना मला अजिबात आवडत नाही यार. व्हाईट गाड्या थोड्या म्हणजे असतात भाई, चांगल्या असतात, पण या गाडीचं ना इंजिन पण बघा कसं फाड आणि चालतं नाही का. तर आता ना इकडे जे होतं ना बघा, पैसे वगैरे आहे आपल्याकडं, टेन्शनची गोष्ट नाही आहे. जातील भाई 1-2 हजार रुपये जातील. नाही 1-2 हजार नाही रे भाई. मॉडिफिकेशन ना कलर वगैरे पण बदलवायचं आहे मला, आणि टायर वगैरे पण बदलू भाई मस्त एकदम. बघा आता कशा प्रकारे मॉडिफिकेशन करू आपण. तर ना जे जवळ होतं आपलं जे पण स्टोअर बघा, गाडीचं नाव बघा, ब्राव्हाडो बफॅलो स्पोर्ट्स हे नाव आहे गाडीचं. विचित्र नाव आहे राव. तर आता ना सगळ्यात आधी ना मी एकदा कलर बदलून घेतो यार. तर कलरमध्ये ना एखादा चांगला ना असा ब्लॅक करू का, ब्लॅक एक मस्त असा ब्लॅक करू आपण. ओके, हा वाला कार्बन ब्लॅक मस्त दिसतोय भाई. हा काय क्रोन नाही, हा भंगार आहे. गाडी आहे मेटॅलिक कलर, थोडा असं चमकणारे कलर पाहिजे रे. बाकी ब्लॅकच थोडासा बरा दिसतोय. वरच्या बाजूला व्हाईट आहे, तो व्हाईटला पण आपल्याला बदलायचं आहे. वाव मस्त रे. तो लाल रंग काय झकास दिसतोय भाई. हा वरचा पण कलर बदलवला भाई, एक नंबर मस्त आहे, मस्त दिसते यार गाडी. पाठीमागं काय भाई नंबर प्लेट वगैरे पण आपण चेंज करू शकतो, पण त्याची तर सध्या मला गरज नाही आहे. लाईट्स वगैरे आपण ना नॉर्मल हेडलाईट्सपासून निऑन लाईट घेऊ, मस्त रे एक नंबर. आणि खालच्या बाजूला पण आपण कलर वगैरे लावू, थोडेसे लाईटिंगचे कलर, जे की निळा रंग थोडासा चांगला दिसतोय मला असं वाटतंय. हाय पाहिजे, चांगला दिसतोय तो एकदम मस्त. आणि पुढं अजून काय आपल्याकडं रूफ पण आपण भाई कार्बन फायबर घेऊ, रूफ घेऊ कार्बन फायबरचं रूफ एकदम भाई महाग आहे ते. नंतर काय स्कर्ट वगैरे नाही भाई, याची गरज नाही आपल्याला. खाली काय कोण बघतं रे खाली भाई. याची गरज आहे भाई आपल्याला. काय स्पॉइलर आहे मोठंवालं, पण थोडं बरं वाटलं असतं, पण ठीक आहे चला. जास्त स्पॉइलर विले भाई खर्च नाही करायचे. आणि राहिला प्रश्न हे काय आता, नाही भाई टायर महत्त्वाचे भाई नाही का. ब्लॅकवाले घेऊ रे, एकदम असे स्पोर्टी फील येईल नाही का त्याच्याने, एकदम झकास. सिल्वरमध्ये ना एवढं खास वाटत नाही गाडी, ब्लॅक कलरमध्ये. पण आधी ना कलर ब्लॅक करून घेऊ आपण, पण आधी एखादे चांगले ॲलॉय व्हील बघू त्या मला कसेवाले. तर हे नॉर्मलवाले रे, हे पण आहे भाई बरे, पण नाही थोडे चांगले भाई SUV गाड्यांचे बघू आपण. भाई हे पण बरे आहे यार, पण एकदम काय म्हणजे असे ना बोगस भेटताय रे सगळे सारखी डिझाईन. हे मस्त आहे भाई एक नंबर. असं स्टारवाले नाही का, याचा कलर आपण बदलू शकतो नाही का. स्टार वगैरे भाई भारी वाटतोय. ब्लॅक कलर करू मस्त रे. हा बघा
भेटला. कसं वाटली गाडी? एकदम मस्त आहे का नाही? हिचं ना इंजिन पण अपग्रेड करून घेऊ आपण. पण विषय काय नाही, इंजिन अपग्रेडला यार आवाज नाही बदलवता येणार. याचं ना इंजिन काढून ना दुसऱ्या गाडीचं इंजिन टाकायची इच्छा करते माझं. पण ना काचं वगैरे आपण एकदम ब्लॅक करू. येऊ दे कोणता बादशाह येतो माझं काय पावती विवती फाडायला. ब्लॅक काचं चालत नाही का काय? ते भारतात चालत असतील भाऊ, चालत नसतील. अमेरिकेत चालतात भाऊ ते. काय पुढचं बंपरची पण एवढी काही गरज तर आहे नाही आपल्याला. मागं काय, मागचं पण बंपर रे. मागं कोण बघतं रे भाई? हे ढुंगणं टांगणं कोणी बघत नाही गाड्यांची. एकदम एक्झॉस्ट वगैरे भाई महत्त्वाचे नाही का? हा हे भारी भाई एक्झॉस्ट. कोणते घेऊ? हे मस्त रे. यायला भाई एक मला गाडीला अवेलेबल नाही याच्याकडं. इथं पण नाही, इथं पण नाही आहे. हे 2 नंबरचंच भारी. ठीक आहे, हे भारी आहे थोडंसं. जे मस्त निळ्या रंगाचं होतं रे ते भेटलं नाही सालं. ते नाही आहे म्हणे अवेलेबल. तो कार्यकर्ता म्हणतो. तो कसा नाही का म्हणजे माझ्या आवडतं गोष्टी घेऊन राहिला म्हणजे तो पाठीमागचा कार्यकर्ता बोलू राहिला बघा. हे मग हिला कोणतं घेऊ रे? हा भाई हे परफेक्ट आहे यार, 1 नंबर. याला काय म्हणता रे? हुड म्हणता ना याला. आपण बोनट म्हणतो आपल्या भारतामध्ये, पण अमेरिकेमध्ये याला हुड म्हणता बरं का. अमेरिकेतल्या ना भाई शब्द नाही असे वेगवेगळे नाही का. आता माझा ऑनलाईन एक मित्र भेटला होता मला तिकडचाच, अमेरिकेमधलाच. तर त्यांच्याकडे जे शब्द असतात ना भाई ते असे विचित्र असतात. म्हणजे आपली इंग्लिश आणि त्यांची इंग्लिश वेगळी आहे. असाच इंस्टाग्रामला भेटला होता. आता वेबसाईट वगैरे आम्ही बनवतो ना भावांनो, त्याच्यामध्ये माझा एक म्हणजे भेटला होता ऑनलाईन मित्र. एक टीम असते त्याच्यामध्ये. तो माझ्याशी बोलत होता. भाई स्मोक वगैरे पण लावलं नाही का आपण? बघा ते सांगायचं लक्षात नाही राहिलं, मी घायगामध्ये लावून दिलं. टायरचे स्मोक भाई निळ्या रंग 1 नंबर वाटतं नाही करावं. सिम्बॉल बदललं तर राहिला असं तर भाई चांगलं आलंच नाही करावं. इंटेरियर पण नाही बदलवता येणार यार. इंटेरियरला असतं ना भाई मी त्या शिटं बिटं एकदम झकास करून टाकलं असतं. चला आता भाऊ आरामात घे ना. नाही टोका टाकायची कामं करू राहिला का तू? आता तसं आपली नवी गाडी एकदम झकास रेडी झालेली आहे. मी काय करतो माहिती का, हिचं इंजिन ना हा जो कार्यकर्ता होता ना मागंवाला ज्याच्याकडून आपण हे आता कलर वगैरे बदलवला, त्याच्याकडे इंजिन वगैरे बदलून देत नाही. तो इंजिन बनवणारा एकच कार्यकर्ता आहे. आणि तो कोण आहे माहिती का? बेनी. तर बेनी हे सगळे काम करेल. तो ना इंजिन काढून सगळं दुसऱ्या गाडीला. तो मोटरसायकलचं इंजिनसुद्धा आपल्या गाडीमध्ये बसवू शकतो. पण बाई मोटरसायकलचं नाही बसवणार आपण एखादं BMWचं इंजिन बघू यार, ते झकास असतं नाही करावं. तर मी काय करतो, एक जबरदस्त शॉर्टकट मारतो इकडनं, कारण मला तिकडे जायचंच नाही करा. तर हा रस्ता आय थिंक जात असेल असं मला वाटत होतं, पण साल्यांनी भिंत बांधून ठेवली मध्ये. अबे दलिंदर, कालपर्यंत तर नव्हती, आता कुठून आली? जाऊ दे, मला इकडनं रिव्हर्स घ्यावं लागेल. चला आता पुढनं रस्ता आहे का नाही पाहिजे, नाहीतर गंदा विषय होऊन जायचं नाही का. नाही बाई, मला तर वाटतं आहे बाई, आहे असं वाटतं. ओके, भेटला भाई रस्ता. पण भाई अबे हे तर मेट्रो स्टेशन आहे. ओ भेटला बाई रस्ता. ओके, तर मी मॅप विसरलो असं वाटतंय मला. लय दिवसानंतर खेळतोय ना राव, त्याच्यामुळं. जाऊ दे आता. गाडीचा आवाज तर बदलवायचा यार, मी विसरून का जातो. बाकी मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो की आपण ह्या गाडीला कोणत्या गाडीचं इंजिन बसवायला पाहिजे. आणि मी बेनीकडे जाईल नक्की. या गाडीचं इंजिन वगैरे सगळं चेंज करून टाकेल, एकदम जबरदस्त साऊंड करून टाकेल नाही का या गाडीचा. आता ना फटाफट न टाइमपास करता आपण आपल्या घराकडे आलेलो आहे. आणि घराकडे आल्यावर ना मला लंबड्याचा फोन होता. लंबड्या म्हणे, लमार माहिती का? लमार तो नाही का, तो कुत्रं घेऊन फिरतो, चॉफ त्याचं कुत्रं असतं बरं का. पण त्याच्यानंतर फ्रँकलिनला तो बड्डे गिफ्ट देऊन देतो. अबे यार, आल्या गाडी ठोकाटाकी झाली राव. काय गेलं तर नाही ना? टायर निघालं का काय? नाही रे, ठोकल्याने कसं काय टायर निघालं नाही? थोडा स्क्रॅच पडला, पण जाऊ दे आता, ते करून घेऊ आपण नंतर. चला आता मी घरीच जातो. हा काय विषय? ही कोण आहे? आणि हा फ्रँकलिन लपून का बघतोय? ही पागल बाई आहे नुसतं उड्या बिड्या मारत राहते नाही का इकडं तिकडं. चला यार भाई, आता लमार मला घेऊन आलेला आहे. लमार मला बोलला की माझ्यासोबत तुला इकडे यायचं आहे म्हणे, एका कार्यकर्त्याला जोडायला. 1 सेकंड, मला माझी गाडी बघू दे. गाडी गायब तर झाली नाही ना? कारण कधी मध्ये विषय असा होऊन जातो ना रे की आपण मिशनवर गेलो ना, तर भाई आपल्या गाड्या घोड्या नाही का कोणी ना कोणी गायब करून घेऊन जातं यार. असा गंदा विषय होतो. चल काय नाही रे भाऊ, थोडं गाडी चेक करायला गेलो होतो. लमार पण लय भयानक आहे बरं का. दिसतो लुकडा छोकडा, पण एवढा काय बोलू तुम्हाला यार. एवढा MC कार्यकर्ता आहे हा, MC स्टँडचा फॅन. आणि एकमेकांना आहे ना, हे फ्रँकलिन आणि लमार म्हणजे नायजेरियन ना दोघं. तर एकमेकांना ना भाई, ते नायजेरियन लोकांमध्ये एक शिवी असते नाही का, NIG
ते एकमेकांना लई बोलत राहतात बाई, लई बोलतात नाही का. म्हणजे काय हे जर असं वाटतं जसं की एकमेकांना आई बहिणींवरून शिवाय देऊ राहिले ते. आणि तो लमार तर लई बोलतो फ्रँकलिनला लईच. अच्छा तो गाडीमध्ये बसतोय, नाही त्याला बसवतोय तो गाडीमध्ये. ओके वेट फॉर लमार. ठीक आहे चल वाट बघू आपण त्याच्यासाठी. चल अच्छा तुला पण यायचं आहे का. ठीक आहे तर बस बस बस. मला वाटलं तो पाठीमागं बसतोय तो चॉफसोबत. आणि मित्रांनो आता आपल्याला कुठं जायचं आहे हे आता लमार सांगणार आहे मला. आणि त्यांनी सांगितल्यावर मी तुम्हाला सांगतो. मग गो टू द वाईनवूड बिल्स. आता वाईनवूडकडे कुठेतरी जायचं आहे आपल्याला. ठीक आहे टाइमपास न करता आपण निघूया आपली वाली गाडी. आणि खूपच महत्त्वाचं काम आहे म्हणे. निघणार भाऊ झालं नाही हिरवं. कधीपर्यंत थांबतो. मेट्रो लाईनवरून गाडी चालवायला मजा येते रे. हे बघा आता तुम्हाला एक जादू दाखवतो बरं का. हे बघा इथं बघा हे नल्ले लोक बसले राहतात इथं. तुमच्या नाण्याची टांग मिळता का लिहिलं अरे ये दलिंदर कसा पळतंय बघा. देऊ का कानपट्टीमध्ये ना सुट्टा मारायला बसतं बरं काय. हे पके हरामी लोक इथले. नाही तर काय यार त्यांचा ना हा कट्टा आहे, कट्टा धरून ठेवला त्यांनी. नाशिक पोलिसांना बोलवावं लागेल भाई. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला यांच्या नाण्याची टांग त्यांना जोडावंच लागेल मला आता. या लोकांना जे इथं सुट्टा मारायला येतात ना भाई. सरक ना बाजूला तू कटकाटून राहिला रे शेमडे. तू कुठे गेला रे ते. शीट अरे हा काय विषय झाला. ए भाऊड्या अरे आईच्या गावात तुला सिलेंडर लटकला रे. ए भाऊ त्याची गाडी तर एकदम भयानक स्लिप झाली वाटतं बरं का. पळा इकडनं पळा. मी जात होतो त्या भाऊला ना माझ्यासोबत ना रेसिंग लावायची होती वाटतं. मी जरासा गट मारायला भाऊची गाडी तिकडे निघाली नाही करावं. बघा याची गाडीच भंगार आहे. लमारची ना लमारची व्हॅन नाही ही गाडीच भंगार आहे. काही कामाची नाही. वाकडी तिकडे चालू राहिली बघा. तो पटपटीवाला फुटला असता माझ्या हातात ना आता माझ्या गाडीमधनं आता. पण भाई स्पीड बाहेर नाही का रे. एकदम झका स्पीड चालू राहिली नाही काही गाडी. पळायला जबरदस्त आहे भाई लमारची गाडी. ए भाऊ 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 इंडिकेटर तर मारत जा रे. आणि हा यार मी काम विसरलोच नाही का तुम्हाला सांगायचं की आपण काय करायला चाललो आहे सध्या. तर विषय काय आहे ना की ठोकाटाकी बघा खूप सारी होत राहते. निघतो का निघा रे तू. मला मधला बोट दाखवत होता तो. असा मधला बोट दाखवला त्यांनी. मी काय शांत बसणार आहे का मग. तो बघा मी गन चालवली ना त्याच्या मागं तर ह्या समोरच्या कार्यकर्त्याची फाटली बरं का. तो बघा कशा एकदम पागलमध्ये गाडी पळवतोय तो. अरे 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 यार त्याच्याकडे बघा नादामध्ये ना मी इकडनं बघितलंच नाही की बस येते का नाही बस. की लमारची गाडी माझं का जाऊ राहिलं निघा ना. लमारची गाडी फुटल. हां तर मी काय सांगत होतो की आपल्याला ना एका कार्यकर्त्याला धरायला जायचं आहे जो की लमार आहे ना म्हणजे ड्रग्सचे धंदे करतात ना. तर लमारनी ना ड्रग्स दिले होते एका कार्यकर्त्याला. तर त्या कार्यकर्त्याने अजून पैसे दिले नाही आहे आणि तो ना नाटके करू राहिला. आणि मग त्याचा एक पत्ता भेटलेला आपल्या की जो आहे तिकडे येतो म्हणे. म्हणून लमार मला तिकडे घेऊन आला आहे त्याला झोडायला. बघा भेटला. साल्या लोंडियाबाजी करतोय तो. लमारला आला बाई राग. पढ़ने लिखने की उम्र में और यहाँ पे पुढचं तुम्ही लक्षात ठेवून घ्या आता. आला भाई लमार पैसे मागायला आला भाई. म्हणजे पोरींवर पैसे उडवायला तुझ्याकडे पैसा आहे म्हणे आणि सस्तीवाली हायबुसा घेऊन फिरतो म्हणजे नालायकान माझेवाले पैसे देत नाही म्हणजे तू. आणि तो पण बादशाह म्हणून राहिला म्हणजे देतो ना म्हणजे 2 मिनिटं. पोरी समोर इज्जत नको घालू म्हणे माझी. तुझ्या लमारच्या गरम डोक्याचा आहे रे. ए हरामी ए धर पकड. जिवंत पकडायचं त्या नालायकाला. पकड पकड पकड. अबे भाई पण तो तर मोटरसायकलवर आहे. आपण कसं काय पकडणार त्याला. नाही भाई आता लमारची गाडी यार ही थोडीशी चांगली गाडी वाटते मला. चांगली गाडी रे तू. एकदम मस्त गाडी रे एकदम झकास. अशी गाडी मी आजपर्यंत बघितली नाही राव. या लमारला बरं पटकन पकडावं लागेल आपल्याला. नाही लमारला नाही रे यार. त्याचं नाव काय रे. तो बलस गँगचा कार्यकर्ता आहे बरं का. तो बलस गँगला विकलाय आता. सीन काय मित्रांनो माहिती का की लमार आणि हा जो फ्रँकलिन ना यांचीवाली जी गँग ना त्या गँगचं नाव आहे ग्रीन गँग. हिरवे शर्ट तुम्ही बघितले असतील. हिरवा रंग त्यांचा कोड रंग आहे त्यांचा वाला नाही का. हिरवा रंग त्याची ग्रीन गँग आहे. आणि हा जो समोर कार्यकर्ता पळतोय ना तो कार्यकर्ता आहे ना त्याची निळा जांभळा रंग आहे त्यांचा वाला. आणि ते ना बलास गँग आहे. विरुद्ध गँग आहे आपलीपेक्षा विरुद्ध. तर हा लमार ना त्यांच्यासोबत धंदे करतो. अख्खी त्या गँगला पण माहिती नाही आहे. पण त्यांच्यातले एक मेंबर आपल्यासोबत होता जो की हा होता. भाई खतरनाक ठोकलं त्याला आईच्या गावात. उतर. पळत पळत एवढा लांब आला तो. मला मागं पळू राहिला तो लंबड्या. साधा स्वतः पळत नाही. गाडी मी चालवली असते ना. चॉफला उतरवलं भाई. आता चॉफ धरल भाई त्याला. काय चॉफ धर त्याला एकदम
कोपच्यात घाल त्याला, कोपच्यात घर. थांबा रे, बस डेपो आहे, बस डेपो. लॉस सॅन्टोस ट्रान्सपोर्ट. जेवण करून असं पोट भरून जातं रे. जेवण केल्या गेल्या व्हिडिओ बनवून राहिलं नाही करावं, त्याच्यामुळे थोडासा वांदे होतातच. मस्त रे. अरे मोठी उडी मारणं असं आरामात काय उतरतोय. मस्त रे. चल. अरे यार मस्त स्टंट मारायचा होता. अरे चॉफ आलो थांब. तोड रे. मस्त भाई. रेल्वे आली तर कामं धंदे चालू आहे. तो कार्यकर्ता कुठं पळाला. तो बघा समोर जातोय तो. पळ. अबे हे पण आहे ना, चॉफ पण आहे ना, हे नुसता खादोड बकरा आहे बरं का. चॉफ पण धरत नाही साला. नाहीतर आतापर्यंत आपले भारतीय कुत्रे राहिले असतं ना, आतापर्यंत समोरच्या चिंदड्या बिंदड्या करून टाकल्या असतं डायरेक्ट. या अमेरिकेतले कुत्रे असेच हरामी कुत्रे राहतात. नुसतं खाय प्यायला द्या यांना. नाल्या कार तो तर रेल्वेत चढून गेला तो. आता त्याला शोधावं लागेल साला. तो रेल्वे तर ती थांबलेली रेल्वे आहे ती. चॉफच्या मदतीने आपण शोधू आता याला. तो चॉफ ऑटोमॅटिक पळतोय. नाही ऑटोमॅटिक नाही, हा तो त्याचाच पळतोय तो. ही बघा ही बाजूची रेल्वे आहे ना, इथे याच्यामध्येच तो चढला रे. कुठेतरी लपला असेल तो गॅरंटी. ह्या डब्यांमध्ये कुठेतरी लपला असेल तो. ओके तर चला परत आपण फ्रँकलिनवर स्विच होऊ. तर चॉफ म्हणतोय की म्हणे मला त्याचा वास इथं लागलाय म्हणे, तर इथंच येतो कार्यकर्ता कुठंतरी. ठीक आहे भाऊ, ये मी खोलतो. आय शाबाश, जय बजरंगबली. आणि तो इकडं नाही निघाली. कुठे रे चॉफ? शेमड्या खोटी बातमी देऊ राहिला का तुम्हाला? इथं आहे का? चॉफला शेपटी कुठे आहे रे? शेपटी कापून दिली वाटते यांनी. आता इथं पण नाही आहे. चॉफ, अरे बाय चॉफचं नाव काय ठेवायचं मित्रांनो मला सांगता का एक? म्हणजे आपण ना प्रत्येक कॅरेक्टरचं इथं नाव ठेवतोय ना नवीन. फ्रँकलिनचं नाव माहिती का काय? फ्रँकलिन देशमुख नाव आहे बरं का फ्रँकलिनचं. आणि मायकल भाऊचं आहे मायकल भाऊ पाटील. आणि ट्रेवरचं पण आपण ट्रेवर शिंदे नाव ठेवलं होतं आपण, अशा 3 जणांचं. बाकी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आपण बाकीचे अजून जे पण कार्यकर्ते त्यांचं काय नाव ठेवायचे. आणि हा जो चॉफ बघा, तो चॉफ तिकडं पळाला साला. अबे तिकडं काय रे? तुला कुत्रीला बघून तिकडं पळाला हरामी. तुला हे शिकवलं का मी? नाही मी नाही, हे लमारचं कुत्रं आहे, ते लमारचं आहे सालं. त्या लमारने काही येडेचाळे केले होते वाटतं. अबे यार मला आधी त्याला बोलावं लागेल मला. इकडं रे. आई साले गंदी साडी करू राहिला तू. तुला हे शिकवलं का? बघू नका रे मित्रांनो, बघू नका रे. लय हरामी येतो. सोड त्याला, सोड. त्या बिचाऱ्यावर अत्याचार करू राहिला का तू? नालाय का? ते का तुझी घरची का? भाई खरं खूप विचित्र कुत्रं रे. विचित्र माणसाचं कुत्रं आहे ना रे ते. चॉफचं याचं ते लमारचं कुत्रं आहे ते, त्याच्यामुळेच झालं सीन. आणि हा कुठे गेला? इकडं. सॉरी वेट तिकडे जायचं होतं मला. आणि चॉफ म्हणतोय की म्हणे ह्या डब्यामध्ये आहे म्हणे तो. बाई भेटायला पाहिजे बरं का. नाही या डब्यामध्येच राहतो रे तो. लय वेळा केलाय मी. मस्त रे. भेटला चॉफ. जर पकड त्याचा, पकड. पण मला एक गोष्ट सांगा, इकडचा दरवाजा तर बंद होता ना, हा इकडचा कसं काय उघडला? पकड. मस्त रे. चाव. जबरदस्त. मारू नको रे त्याला त्याच्याकडून पैसे घ्यायचे आपल्याला. भाई ते तडफडलं रे. मरायला नको रे पाहिजे रे. ते मराठी ऍक्टिंग करू राहिलं बरं का. हा धरला. अब्बालाच गँगचा टोपीवाला मेंबर. पळू नको. लमड्या कुठे गेला होता? चला तू गाडी घेऊन इकडे आला. मला मागं नाही आता आलं का तुला? सुट्टा मारून राहिला तो बीसी. बीडी सिगरेट पिऊन गाडी चालवतोय वाटतं तो लमार. मस्त रे. ये रे भाऊ. आता पळणार नाही याच्यात तर फाटली बरं का याचीवाली. जकास रे भाई. धरलं ना काय? आता तू पैसे दिले नाही रे नालाय का तू आमचे. तुला काय असं काय लगेच सोडून देणार आहे का मी? विषय काय ना की लमारने ड्रग्स दिले होते. ड्रग्स म्हणजे लमार पण 2 नंबरचे नाही चालताच रे. इथं नाही करावं. तर आपण ज्या एरियामध्ये राहतो ना त्या एरियामध्ये चालतात. हे 2-3 गँग आहे. एक आहे बलास गँग आणि ग्रीन गँग. हे दोघं एकमेकांची विरुद्ध गँग आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे की या आपल्या कार्यकर्त्यांनी म्हणजे लमारनी ना बलास गँग लोकांना आहे ना ड्रग्स दिले आणि त्याचे पैसे भेटले नाही लमारला. मग लमारला आला संताप. मग त्याच्या एका कार्यकर्त्याला धरलंय आपण, जो की हाच होता तोच ड्रग्ज वगैरे देणारा. त्याला आपण ड्रग्ज दिलं होतं. आता याला फक्त आपण वॉर्निंग तू फेक रे. तो मोबाईल साला लमार ना भाई नुसत्या गर्लफ्रेंड सोबत चॅटिंग करत राहतो. याला आपण फक्त वॉर्निंग दिलेली आहे की भाई उद्यापर्यंत पैसे नाही भेटले ना आपल्याला तर घरात घुसून मारल काय.
तर आता भेटतं. आता तो बोलला आहे की म्हणे पैसे दिले म्हणे मी तुम्हाला, टेन्शन नका घेऊ म्हणे. ठीक आहे, वाट बघू आता उद्यापर्यंतची. जर उद्या पण पैसे दिले तर भाईला मग सोडणारच नाही का राव मी. हां, लमार पण आहे ना यार, मोबाईल त्याचा मोबाईल फेकून दिला नाही का फ्रँकलिननी. अरे काय भंगार गाडी रे. अरे इथं ते म्हणजे चालत पण नाही राव. बस इकडं लमार इकडं राहतो बरं का, इकडं बाकी कधी घरी बोलवत पण नाही राव. हा बाहेरच्या बाहेर निघून जातो. उतर भाऊ. बघा आता कसे एकमेकांना शिव्या देतील बरं काही. भाई चॉफला पण घेऊन चालला तो. फ्रँकलिन बोलला ना त्याला की मला तुझं कुत्रा आवडलंय म्हणे. बघा याला म्हणतात भाई भाईचारा ऑन टॉप. मित्रांमध्ये बाई शिव्या दिल्याशिवाय ना दिवसाची चांगली सुरुवात होतच नाही. चला यार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा यार. आणि मी लमारची गाडी घेऊन चालतो इथे ठोकाठाकी करायला. आणि इथले कार्यकर्ते मला जास्त काही बोलणार तर नाही बाई, नाही बोलला असं त्यात चांगलंच तोडलं असतं मी. हां तर चला मित्रांनो, तर आणि या भाई हां एक गोष्ट राहिली की आता सबस्क्राईब करून द्या यार. आता मी आता आणत जाईल यार असे चांगले चांगले व्हिडिओज. आता ह्या व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम, काही जर तुम्हाला नाही आवडलं, काय गोष्ट नाही आवडली बाई, सिम्पल कमेंटमध्ये सांगा यार. मी एकदम म्हणजे ते इम्प्रूव्ह करेल पुढच्या व्हिडिओमध्ये की काय प्रॉब्लेम आला काय वाटलं तुम्हाला. ओके तर ठीक आहे. तर आता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.